आज आमचे सहकारी अर्जुन खोतकर यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं। जालन्याला आज याच निमित्ताने जो फेस्टिवल दरवर्षी भरवलं जातं त्याला 25 वर्ष झालेली आहे। त्याचं आता उद्घाटन आता 7:30 वाजता माझ्या हस्ते आहे। म्हणून हे 10 दिवस आनंदोत्सव साजरे करण्याचे दिवस आहेत। सरकारने याला सण म्हणून जी घोषणा केलेली व आम्ही सर्वजण त्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। साहेब सकाळी राज ठाकरेंच्या घरी एकनाथ शिंदे गेले त्यामुळे अनेक हा सण आहे। राजकीय सगळे जोडे तुमच्या बाजूला ठेवा। सणामध्ये प्रत्येकाने एकमेकाला भेटलं पाहिजे ही संस्कृती सांगते। म्हणून आम्ही कोणताही पक्ष कोणती जात यामध्ये आणत नाहीत। आम्ही सणाला सणासारखं महत्त्व देतो। साहेब जालन्यातून मनोज जरांगे पाटील जे त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करतात, हाटी शर्तीसह त्यांना आझाद मैदानावर परवानगी देण्यात आली। हा न्यायालयीन भाग आहे, यावर आता भाष्य करणं योग्य नाही। त्यांच्या मागण्याबद्दल काय सांगता? नाही, याबद्दल आता सगळं वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे। वरिष्ठ नेते याच्यावर चर्चा करतायत, गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहतायत। म्हणून यावर आता आमच्या सारख्याने भाष्य करणं योग्य नाही। आता एक शेवटचे नेते असलेले उदय सामंत आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत विखे पाटील आज त्यांची भेट घेणार होते, मात्र जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिला नाही अशी प्रकारची प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली। नाही, त्या संदर्भात मला काहीच माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।